स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. आज आपण बघणार आहे आजार आणि रेकीद्वारे उपचार आणि तुम्ही तुमच्या स्पर्शाच्या माध्यमातून दुसऱ्यांना कसं हील करू शकणार आहे हे बघणार आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. त्यासोबतच 3 ऊर्जांचे बॉल कशा पद्धतीने आपण यूज करू शकतो ते देखील आपण बघणार आहे. सुरू करण्याआधी माझा आवाज क्लिअर येतोय का सगळ्यांना? इज माय व्हॉइस इज क्लिअर? ओके, थँक्यू. चलो सुरू करू आता आजच्या सेशनला. आजचं आपलं डे 8चं सेशन आहे आणि या सेशनला आज उद्या मी तुमचं हिलिंग करून देणार आहे. अगदी प्रभावी हिलिंग. तुमचे जे काही अगर भगवान ने चाहा तो आपके सालों पुराने दर्द भी कल के सेशन में ठीक हो जाएंगे. तो हिलिंग सेशन माझ्याकडनं तुमच्यासाठी राहणार आहे. त्याचा अनुभव तुम्ही उद्या घेणार आहे. परवा तुमचे प्रश्न उत्तर आणि मनी मंत्रा असं आपलं सेशन 3 दिवसाचं आहे. प्लस उद्या आपण जाणून घेणार आहे रेकीच्या सेकंड आणि थर्ड लेवल मध्ये नेमकं काय शिकवलं जातं आणि त्या सेशन मध्ये काय. तर उद्यापासून आपलं सेकंड आणि थर्ड लेवलचं ऍडमिशन प्रोसेस देखील सुरू होणार आहे. सो स्वागत आहे सर्वांचं आजच्या सेशन मध्ये. सगळ्यात पहिले जाणून घेऊ आजार आणि त्याच्यावर रेकी द्वारा उपचार कशा पद्धतीने करता येतात. डॉक्टर मिकौसी यांनी जेव्हा रेकी म्हणजे रिडिस्कवर केली त्यावेळेस डॉक्टर मिकौसींनी जेव्हा रेकी रिडिस्कवर केली त्यावेळेस त्यांनी आपल्या शरीरावर 24 पॉइंट सांगितले होते. किती पॉइंट सांगितले होते? 24 पॉइंट सांगितलेले होते. आवाज येते पण मी दिसत नाहीये. मी विजिबल आहे ना सगळ्यांना? दिसते मॅडम बाकीच्यांना? ओके. तर बघा, डॉक्टर मिकौसींनी 24 पॉइंट सांगितले आणि सर्वसाधारणपणे एका पॉइंटवर रेकी पोहोचण्यासाठी 3 मिनिटं लागतात. मग आता जर 24 पॉइंटला रेकी द्यायची आहे, किती पॉइंटला रेकी द्यायची आहे? 24 पॉइंटला रेकी द्यायची आहे. मग किती? 72 मिनिटं. इथे धावपळीच्या याच्यात बसून खायला वेळ भेटत नाही तर कुठे हिलिंगसाठी 72 मिनिटं देईल व्यक्ती? मग याच्यावर आपण अभ्यास करत असताना मी जेव्हा परत परत अनुभव करत होती, ठीक आहे. अरे मॅडम मला पिन मध्ये घ्या प्लीज. ओके, कारण बाकी सगळ्यांना मी दिसत आहे. रेकॉर्डिंग मध्ये मीच पिन मध्ये आहे. ओके, चलो. तर डॉक्टर मिकौसींनी जेव्हा 24 पॉईंट सांगितलं तर 72 मिनिटं आपल्याला हिलिंगसाठी देणं शक्य नाहीये. मग मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये जेव्हा अभ्यास करत आले तर तेव्हा असं लक्षात आलं की आपले 7 चक्र जे आपण शिकलो आहेत त्या 7 चक्र म्हणजे आपले एनर्जीचे 7 सेंटर्स आहेत आणि या 7 ऊर्जांच्या बिंदूंना ऍक्टिव्हेट करण्यासाठी मग आपण बघितलं 3 मिनिटं जर रेकी पोचायला लागत असेल तर सात्विक 21 मिनिटं. अगर अच्छा स्वास्थ्य चाहिए, सुखी जीवन चाहिए, समाधानी जीवन चाहिए, नात्यांमध्ये सगळं बॅलन्स पाहिजे तर आपल्याला मग 7 चक्रांना ऍक्टिव्हेट करणं रेकीच्या माध्यमातून अत्यंत सोपे आहे आणि म्हणून आपण 7 चक्रांचं हिलिंग उपचारासाठी निवडलेलं आहे. ठीक आहे. काही लोक 24 पॉईंटचं हिलिंग सांगतात. आपण 7 चक्रांच्या हिलिंगवर काम करतो आहे. ठीक आहे. आता बघा, हे जे 7 चक्रांचं हिलिंग आहे तर मी जे तुम्हाला आजार आणि निदान, आजार आणि रेकीद्वारा उपचार जे आता शिकवणार आहे त्याचे जे मी तुम्हाला पॉइंट डिस्कस करत आहे हे सगळे पॉइंट आपण 7 चक्रांच्या नुसारच घेतलेले आहे. ठीक आहे. 7 चक्र आपण शिकलेलो आहे. 7 चक्रांच्या जागा आपल्याला माहिती आहे. 7 चक्रानुसारच आपण सगळ्या पॉइंटला हिलिंग करणार आहोत. ठीक आहे. पहिला मुद्दा, लिहत बसू नका. याचं पीडीएफ तुम्हाला दिल्या जाणार आहे तर त्याच्यामुळे लिहायची आवश्यकता नाही. तुम्हाला जे मी नोट्स देणार आहे पीडीएफ स्वरूपात, ठीक आहे. पण ते नोट्स तुम्हाला मिळण्यासाठी एकच मिनिट. तर बघा, तुम्हाला आज एक पीडीएफ म्हणजे मी पीडीएफ त्यांनाच देणार आहे कारण मला सिरियस लोक हवे आहेत. क्लासमध्ये तर तुम्ही येतात, तुम्हाला एक गुगल फॉर्म भेटेल, मे बी आज भेटेल किंवा उद्या भेटेल. इथेच क्लासमध्ये लाईव्ह सेशन मध्ये तुम्हाला गुगल फॉर्म भेटेल. लाईव्ह सेशन मध्ये मी तुम्हाला 2 ते 3 मिनिटाचा वेळ देणार आहे. तो गुगल फॉर्म तुम्हाला भरायचा आहे आणि तो गुगल फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला पीडीएफ पाठवला जाणार आहे सिरियस पीपल्सला, कारण त्या पीडीएफ ची व्हॅल्यू पाहिजे. अगर मैंने कम्युनिटी में भेज दिया, तुम्हाला माहिती आहे कम्युनिटीवर 1200 लोक आहे, क्लास अटेंड किती लोक करून राहिले आहेत?
मग मला पाहिजे सिरियस पीपल, जे लोक खरोखर क्लास अटेंड करत आहे त्याच सिरियस पीपल पर्यंत मी नोट्स आणि पीडीएफ देणार आहे. तर त्याच्यासाठी गुगल फॉर्म भरणं कंपल्सरी राहणार आहे. कारण बिकॉज आय वॉन्ट दॅट, जर मी 10 दिवस तुमच्यासाठी काढलेले आहे, मी 10 दिवस तुमच्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट मेहनत करते आहे, तर माझं पण उद्देश आहे की नोट्स आणि बाकीच्या पुढच्या गोष्टी त्याच सिरियस पीपलला मिळावे. जे बोनसेस आहे, जे फ्री मध्ये अजून काही मी तुम्हाला देणार आहे, ते फक्त सिरियस पीपल पर्यंत पोहोचावे. त्यासाठी तो गुगल फॉर्म सगळ्यांना भरणं कंपल्सरी राहणार आहे, ज्यांना नोट्स आणि पीडीएफ पाहिजे. ओके, चलो. तर पोटा संबंधित कुठलाही आजार असेल, जसं उलटी, दस्त, कब्जियत, गॅस, अपचन, खाने पीने में अरुचि, चेहऱ्यावर पिंपल, चेहऱ्यावर काळे पांढरे डाग, या सर्व प्रॉब्लेमसाठी, बुद्धी वाढवण्यासाठी, आनंद प्राप्तीसाठी, किती प्रॉब्लेम बोलले, जेवढे मी आता प्रॉब्लेम डिस्कस केले, आनंद प्राप्ती करायची असेल, बुद्धी वाढवायची असेल, गोरं व्हायचं असेल, चेहऱ्यावरचे काळे पांढरे डाग कमी करायचे असतील, खाण्यापिण्यामध्ये अरुची असेल, अपचन असेल, दस्त असेल, कब्जियत असेल, उलट्या होत असतील, एक हात आज्ञाचक्र, सोपा उपाय, रेकीला कॉल करायचं, एक हात दोन्ही हात रफ करायचे, रेकीला कॉल, एक हात आज्ञाचक्र, एक हात मणिपूर चक्र, नाभीच्या 3 बोट वर, लिहत बसू नका, नोट्स भेटणार आहे कुणाला गुगल फॉर्म भरल्यावर, सगळ्यांना नोट्स देणार नाही आपण. जुन्या स्टुडंटला जुन्या बॅच मध्ये ऑलरेडी पीडीएफ दिलेला आहे. ओके, त्याच्यानंतर दुसरं सगळ्यात महत्वाचा पॉइंट, वजन वाढवणं, कमी करणं, शरीराला सुडोल बनवणं. दुसरा पॉइंट कशासाठी आहे? वजन वाढवणं किंवा कमी करणं. रेकी काय करते? एनर्जीचं बॅलन्स करते. रेकी काय करते? एनर्जीचं बॅलन्स करते. ठीक आहे. मग या एनर्जीचं बॅलन्स करण्यासाठी आणि वजन कमी जास्त करण्यासाठीचा पॉइंट कोणता? एक हात विशुद्ध चक्र, कारण थ्रोट चक्र, थायरॉइड ग्लँड महत्वाची असते वजनासाठी. एक हात विशुद्ध चक्र म्हणजे थ्रोट चक्र, दुसरा हात मणिपूर चक्र, दुसरा हात मणिपूर चक्र, नाभीच्या 3 बोट वर असलेले चक्र मणिपूर चक्र, एक हात विशुद्ध चक्र, एक हात मणिपूर चक्र. आणि त्याच्यानुसार गरजेनुसार कुठल्या एनर्जीला बॅलन्स करायचं आहे, आपल्या कमरेच्या बाजूला जे एक्स्ट्रा फॅट जमा झाला असेल तिथे तुम्ही हात ठेवू शकता, पायांवर मांड्यांवर जास्ती फॅट जमा झाला असेल तिथेही तुम्ही हात ठेवू शकता. तर गरजेनुसार नंतर तुम्ही हाताची जागा चेंज करू शकता. ठीक आहे, गरजेनुसार तुम्ही हाताची जागा चेंज करू शकता. त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचे डोकेदुखी, मायग्रेनच्या मुक्तीसाठी, कुठल्याही प्रकारची डोकेदुखी किंवा मायग्रेनच्या मुक्तीसाठी काय करायचं? एक हात मणिपूर चक्र, एक हात रूट चक्र, एक हात मणिपूर चक्र, रूट चक्र. रूट चक्र, मणिपूर चक्र म्हणजे नाभीच्या 3 बोटावर, रूट चक्र म्हणजे जेनेटिक ऑर्गनच्या समोर. ठीक आहे, जेनेटिक ऑर्गनच्या समोर ठेवायचं आहे. त्यानंतर एकात आज्ञाचक्र आणि एकात हृदयचक्र, दोन दोन म्हणजे 4 पॉइंट कव्हर करायचे. थर्ड आय चक्र, हृदय चक्र, मणिपूर चक्र, रूट चक्र, असे 2 वेळा पॉइंट आपल्याला 4 पॉइंट कव्हर करायचे आहे. एका वेळेस 2 पॉइंट, एका वेळेस 2 पॉइंट, असे 4 पॉइंट आपल्याला कव्हर करायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर निराशा, हताशा, नकारात्मक विचार, तणाव, डिप्रेशन आदीपासून मुक्तीसाठी, निराशा, हताशा, तणाव, डिप्रेशन यापासून मुक्ती मिळवण्यासाठी काय करायचं आहे? एक हात आज्ञाचक्र, दुसरा हात स्वादिष्टान चक्र, नाभीच्या 3 बोटाखाली. एक हात आज्ञाचक्र, दुसरा हात नाभीच्या 3 बोटाखाली, स्वादिष्टान चक्र. ठीक आहे. या पद्धतीने तुम्हाला अगदी कुठलाही प्रॉब्लेम आहे, हार्ट प्रॉब्लेम आहे, एखाद्याला मोठा डिसीज झालेला आहे, शरीरावर कुठेही गाठ आहे, अशा सगळ्या प्रॉब्लेमच्या तुमच्या नोट्स मध्ये कुठे हात ठेवायचं ते दिलेलं आहे. पण ते नोट्स तुमच्या हातात येण्यासाठी तुम्हाला गुगल फॉर्म भरणं कंपल्सरी आहे. ठीक आहे. यू शुड, कारण मला सिरियस लोक हवे आहेत, ज्यांना खरोखर या गोष्टी शिकायच्या आहेत आणि त्याची माहिती घ्यायची आहे. ठीक आहे. तर विनाकारण कसं आहे, आपले नोट्स आपण सगळ्यांना देत राहतो, टाइमपास म्हणून लोक कम्युनिटी जॉईन करतात. त्यांच्यासाठी आजपासनं, कारण लोकांना थोडी तरी व्हॅल्यू पाहिजे की आपण 10 दिवस फ्री सेशन देतोय, पण सिरियस नसतात, येतात, कधी येत नाही.
तर त्या हिशोबाने आणि इथून पुढे आपण म्हणजे या बॅच मध्ये तर तुम्हाला प्रत्येक बॅचचं रेकॉर्डिंग मिळतं. नेक्स्ट बॅच पासून आपण तेही देणार नाही. जे सिरियस लोक आहेत त्यांच्यासाठीच माझा फ्री 10 दिवसांचा क्लास आहे की ज्यांना खरोखर वाटतं की आपल्या लाईफमध्ये ट्रान्सफॉर्मेशन झालेलं पाहिजे. ठीक आहे, चलो. आता नेक्स्ट या पद्धतीने तुम्हाला पीडीएफ सगळं भेटणार आहे. आता आपण प्रॅक्टिकल करणार आहे. तुमच्या स्पर्शाने तुम्ही दुसऱ्यांना हील करणार आहे. चला, मला व्हॉलेंटियर लागणार आहे. हु इज रेडी? पीडीएफ भेटणार आहे. बाकी सगळ्या आजारांसाठी काळजी करू नका. आता सोबत कोणाच्या आहे का कोणी? तुमच्या सोबत कोणी आहे का प्रॅक्टिस करण्यासाठी? अच्छा, काल कीर्ती मॅडमचा कॅमेरा बंद होता. शेवटी मी त्यांना भरपूर आवाज लावले. त्यांच्याकडे माझा आवाज पोहोचला नव्हता, पण आता कीर्ती मॅडम अवेलेबल आहे. तर कीर्ती मॅडम, काल लास्ट सेशनला मी तुमची आठवण आम्ही काढली, पण तुम्ही दिसल्या पण तुम्ही कदाचित उपस्थित नसाल. तर प्रश्न हा होता की रेकी शिकून खरोखर नवीन विद्यार्थी आहेत, फायदा होतो का? आणि तुम्ही बाय प्रोफेशन डॉक्टर आहात, तर ते करिअर आणि आता करत असलेलं करिअर याच्यामध्ये तुम्हाला कुठलं करिअर बेस्ट वाटतं? या 2 प्रश्नांची उत्तरं तुम्ही सगळ्यांना द्यावी अशी मी तुम्हाला रिक्वेस्ट करते. श्री स्वामी समर्थ मॅम. सॉरी, मी काल मुलाच्या ह्याच्यामध्ये असल्यामुळे समजलं नसेल. ऍक्च्युली माझा मुलगा पण बसतो बऱ्याच वेळेला, कारण ह्या सगळ्याच्या आधीपासूनच घरामध्ये 2 छोटी मुलं आहेत, माझा आणि भाची. तर ते सगळे चोकुरे, डायकोम्यू, मास्टर लेवलचे सिम्बॉल फक्त मॅडमचा ऐकून ऐकून ते बोलायला चालू केलं. तर याचा फायदा म्हणण्यापेक्षा काहीतरी तुमच्याकडे असणार आहे, ज्याच्यामुळे तुम्ही तेवढेच लोक इथे आलाय आणि तुम्हाला ती संधी मिळाली की तुम्ही त्याचा उपयोग जर केला तर ऍक्च्युअली फायदा होतो. कारण मी स्वतःवरती आधी ह्या सगळ्या गोष्टी ट्राय केल्या आणि नंतर पेशंटसाठी करायला लागले. कारण मला स्वतःला पण काही नी पेन वगैरे खूप कमी कमी एज मध्ये चालू झालं होतं. जेव्हा मी स्वतःला हिलिंग घ्यायला लागले, मास्टर लेवलचं पण मेडिटेशन करायला लागले, त्यानंतर आता मला 1% पण पेन नाही, जे की मला बाईक वरती सुद्धा बसता येत नव्हतं. म्हणजे मला हातातून यायला लागायचं तर मला पाय बाईक वरती सरळ करायला लागायचा, इतकं पेन व्हायचं नीच्या पॉइंट्सला. पण कर्मा हिलिंग मेडिटेशन नंतर ते पूर्ण गेलेलं आहे. आणि बरेच म्हणजे आफ्टर डिलिव्हरी पोस्टपार्टम जे काही सिमटम्स असतात किंवा बॅकएक वगैरे असतो ते सगळं गेलं. आणि पेशंटला सुद्धा मेडिसिन साधं जरी दिलं आता, म्हणजे जरी हील केलं, मेडिसिन्सला सुद्धा हील केलं, किंवा जे आता मेडिसिन्सवर आहेत लोक, ते मेडिसिन्सला पण हील करून घेऊ शकतात किंवा फॉर्मेशन देऊन किंवा रेकी फर्स्ट लेवलचा शक्तिपात घेतल्यानंतर. तर तुम्हाला साधी पॅरासिटामॉल घेतली तरी तुमची चक्कर थांबते, ऍबडॉमिनल पेन असेल, पोटात दुखे असेल काही, ते सगळं थांबतं. आणि हे बेस्ट कुठलं हे म्हणण्यापेक्षा मेडिकली आपण जर गेलो तर असं अजून तरी एवढं कुठलं सायन्स नाही झालेलं की परमनंट तुमचा डिसीज गायब होईल. म्हणजे होमिओपॅथी झालेलं आहे माझं, पण होमिओपॅथीमध्ये सुद्धा लिमिटेशन्स आहेत, ऍलोपॅथीमध्ये आहेत, आयुर्वेदिकमध्ये लिमिटेशन्स आहेत, प्रत्येक पॅथीच्या आहेत. पण तुमच्या समोर अशी एक ऊर्जा आली आहे की ज्याला लिमिटच नाहीये, कारण ब्रह्मांडाला लिमिट नाहीये. आणि ही ब्रह्मांडीय ऊर्जा जर तुमच्याकडे येत असेल तर ती तुम्ही आता फक्त 10%, 20% न घेता 100% जर तुमच्याकडे घेतली, म्हणजे मास्टर लेवल पर्यंत जर घेतलं, तर स्वतःसोबत फॅमिलीचं पण आयुष्य तुम्ही 360 डिग्री चेंज करू शकता. आणि हे मी स्वतः एक्झाम्पल आहे तुमच्या समोर. कारण एका वर्षामध्ये अर्थात तुम्ही कुठल्या गुरुकडून घेताय ते पण इम्पॉर्टंट असतं. तर मॅडम, तर तुम्ही बोट धरलं तर मॅडमचा हातापर्यंत तुम्ही कधी पोहोचताय कळणार नाही, इतकं तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळणार आहे. कारण जेवढा सिलेबस आहे तेवढंच न घेता बाकीच्या पण गोष्टी इतक्या तुम्हाला भेटतील की आपोआपच आपल्याला ते बाय हार्ट होऊन जातं. म्हणजे रिव्हिजन वगैरे करत बसायची गरज नाही, कारण मी नोट्स एकदा पण वाचल्या नसतील, पण ग्रँडमास्टर झालेले आहे आता आणि ऑलरेडी कोचिंग मध्ये पण उतरले मॅडमच्या कृपेने आणि स्वामींच्या कृपेने. पण इतके सगळे बदल आयुष्यामध्ये एका वर्षात घडले, जे की 10 वर्षांमध्ये तुमच्या आयुष्यामध्ये बदल केले असतील, किंवा तुम्ही 5 वर्षांनी स्वतःला कुठेतरी बघत असाल ते तुम्ही अगदी 6 महिन्यात, एका वर्षात करू शकता जर रेकी सोबत जोडले गेले असाल तर. आणि फिजिकल लेवलला तर खूप म्हणजे अक्षरशः तुम्हाला विश्वास बसणार नाही असे रिझल्ट आहेत. म्हणजे मॅडमच्या प्रोग्राम मध्ये पण जर बघितले कोणी, हे तर अगदी कॅन्सर स्टेज 4 पर्यंतचे पण बरे झाले रेकी लेवलने. सगळ्यात महत्वाचं जे माइंड लेवलला आपण डिसीज बरा करवतो, म्हणजे 99% आजार मनात असतं असं आपण म्हणतो. तर ते इतकं खरं आहे की रेकी तुमच्याकडे आली की जसं आपण समजा रस्त्यावरती खड्डे आहेत आणि ते मुजवायचे, तर
खड्डा मुजवण्यासाठी वेगवेगळे मेडिसिन न घेता जेव्हा रेकीची ऊर्जा तुम्ही घेता तेव्हा एकदाच ते सगळं त्याच्यावरती ते सिमेंट ओतलं जातं आणि ते सगळे खड्डे भरून निघतात. म्हणजे रेकीशी तुम्ही जेव्हा जोडले जाता तेव्हा तुम्हाला माहिती नसलेले पण आजार आपोआप बरे होतात आणि नंतर कळतं अरे बापरे मला असं काहीतरी होत होतं ते पण आता त्रास नाहीये. तर हे खूप मोठा बदल आहे आणि त्यामुळे तुम्हाला जर हा चान्स मिळाला असेल तर नक्की सगळ्यांनी घ्या. आणि त्या मॅडमनी संधी दिली आहे मला त्याबद्दल खूप धन्यवाद. पण ही खूप मोठी संधी आहे तुमच्या समोर कारण मी स्वतः ह्याचं बघितलेलं आहे, सगळा चेंज अनुभवलेला आहे. त्यामुळे डोळे बंद करून तुम्ही रेकी लेव्हल 2 मास्टर लेव्हल तर तुम्हाला आणि एकाच फीज मध्ये मिळते आणि फ्री लेव्हल तर कोणी फर्स्ट लेव्हल करत नाही, देत नाही आजकाल. 4,000 5,000 अशा फर्स्ट लेव्हलची फी असते आणि मास्टर लेव्हल पर्यंत जर आपल्याला मिळते मराठीमधून तर तुम्ही स्वतःसोबत फॅमिलीचं सुद्धा जे काही पेन्स असतील नुसतं फिजिकल नाही इमोशनल हिलिंग पण देऊ शकता, डिस्टन्स हिलिंग देऊ शकता. बऱ्याच गोष्टी आहेत. ते काय आता 5 मिनिटात सांगणं शक्य नाहीये. पण तुम्ही जोडले गेलात आणि मॅडम सोबत जर जोडले गेलात तर तुमचे पैसे वाया तर जाणारच नाहीत. पण तुम्ही स्वतःलाच थँक यू म्हणाल, की बरं झालं मी हा चान्स घेतला. त्यामुळे नक्की सगळ्यांनी जॉइन करा. नेक्स्ट लेव्हल जर शिकलात तुम्ही तर खूप मोठे अनुभवता येत आणि मेन म्हणजे तुमचं हॉस्पिटलला जाणं, क्लिनिकला जाणं पूर्ण बंद होईल. तर हे मला सांगायचं आहे या माध्यमातून, की आणि तुमच्या सगळ्यांना शिकवा हे. आहे ना कृती म्हणून आता डॉक्टर सांगतात की हॉस्पिटल हां. जाणं बंद होईल. आणि त्याच्यामुळेच मी एक टाईमचं माझं क्लिनिक बंद केलेलं आहे, की मला कुठेतरी असं वाटलं, की नाही हे पेशंटला आता मेडिसिन दिलं, की 2 महिन्यांनी त्याच ते येणार परत माझ्याकडे माहिती आहे. त्यामुळे कुठेतरी ती खंत होती, की खरंच आहे कोणीतरी मेसेज केलाय, मेलडी खाल्ल्याशिवाय तुम्हाला कळणार नाहीये आणि ही मेलडी हानिकारक अजिबात नाहीये. त्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे. कारण तुम्ही रूट पासून डिसीज जर तुम्हाला घालवायचा असेल, कुठलाही आजार, तर तुम्ही ही ऊर्जा अशी आहे, की तुम्ही कोणत्याही प्रकारचा कसलाही आजार घालवू शकता. इव्हन एवढंच नाही तुमच्या लाईफमध्ये अबंडन्स वगैरे सगळं तुम्ही अट्रॅक्ट करू शकता. इथपर्यंत तुमची एनर्जी हाय होते. त्यामुळे नक्की फायदा घ्या याचा आणि ॲज अ डॉक्टर असून सुद्धा मी सांगते, की हे शिकलात तर खरंच म्हणजे तुमच्या आजूबाजूला जे कोणी डॉक्टर असतील त्यांचं मला माहिती नाहीये, की काय परिणाम होईल त्यांच्यावरती. पण तुमचे मेडिकलला जाणारे पैसे तर वाचतील आणि त्यामुळे तुमची हेल्थ चांगली झाली तर वेल्थ आपोआप टिकून राहील. तर थँक यू सो मच आणि सगळ्यांनी नक्की याचा थँक्यू फायदा घ्या आणि मेन थँक्यू. म्हणजे तुम्ही मॅडम सोबत जोडले गेलाय, तर अजूनही बऱ्याच जण नवीन असतील तर तुम्हाला माहिती नाहीये, की तुमच्याकडे तुम्ही बऱ्याच वेळा असं होतं, की आपण निघून जातो आणि माहिती नसतं, की तो परीस होता, पण आपण दगड म्हणून साइडला केलाय. तर तुम्ही परिसराला टच केलेला आहे. फक्त तिथं थांबून स्वतःला सोनं बनवून घ्यायचं, की तिथून बाजूला राहायचा हा तुमचा निर्णय. थँक सो मच आणि मॅमचे तर मी नेहमीच धन्यवाद देईन, की थँक सो मच तुमच्यामुळे माझी लाईफ इतकी ट्रान्सफॉर्म झाली. थँक्यू अँड ऑल द बेस्ट. आता विचार थँक करा सो मच. कीर्ती मॅडम स्वतः रेकी ग्रँडमास्टर आहेत, स्वतः क्लासेस घेतात आहे, पण तरी देखील एका गुरुप्रतीचे त्यांचं एक डिवोशन आहे की स्वतः कोच असून सुद्धा त्या तुम्हाला सांगतात आहे की इथून पुढे पुढची वाटचाल तुम्ही माझ्यासोबत करा. तर हे खरोखर माझं नशीब की माझ्या विद्यार्थ्यांचं इतकं भरभरून प्रेम मला मिळतं. सो थँक्यू कीर्ती मॅडम. आता आपण या ऊर्जांना जेव्हा बरेचसे लोक म्हणजे माझ्या गुरूंचं एकच म्हणणं होतं की रेकी सर्वांच्या आयुष्यात येत नाही. ज्यांच्या आयुष्यात काहीतरी मोठा सकारात्मक बदल करायचा आहे रेकी त्यांच्यापर्यंत पोहोचते. आता तुम्ही आज आपल्या 8व्या दिवसाचं सेशन आहे. आपण हळूहळू प्रॅक्टिकल अनुभवतोय. काल आपण रेकी ऊर्जांना ऍक्टिव्हेट केला. आता तुम्ही स्पर्शाच्या माध्यमातून दुसऱ्यांना हील होताना तुम्ही प्रॅक्टिकली अनुभव करणार आहे. पण हे सर्व करत असताना तुमचा ट्रस्ट खूप महत्वाचा आहे कारण रेकी तुमच्या प्रॅक्टिस आणि ट्रस्टवर तुम्हाला सहकार्य करत असते. जर तुमचा ट्रस्ट नसेल म्हणजे लिटरली जेव्हा माझ्याकडे म्हणजे माझे जे ऍप आहे त्या ऍपमध्ये जे स्टुडंट सेकंड थर्ड लेवलमध्ये फर्स्ट लेवलमध्ये मी नंतर ज्यांना ऍक्सेस देते त्यांना माहिती आहे कलाम सरांसोबत काम केलेले सायंटिस्ट रवी शिंदे सर. विचार करा की ज्यांना एपीजे अब्दुल कलाम सरांसोबत 7 वर्ष कामाचा अनुभव होता. जे इस्रोचे म्हणजे मान्यताप्राप्त सायंटिस्ट होते. मोदीजींच्या ऍडवायझरी कमिटीमध्ये जी व्यक्ती आहे तेवढ्या मोठ्या व्यक्तीला जेव्हा मला रेकी शिकवायचा वेळ आली तर तेव्हा मलाच थोडंसं कॉन्फिडन्स कारण मी ऑनलाईन मध्ये तेव्हा नवीन होती. पण त्या सरांनी जो ट्रस्ट दाखवला त्या ट्रस्टच्या बेसवर आपण आज इथपर्यंत पोहोचलेलो आहे. तर विचार करा की ही रेकी ऊर्जा इतकं मल्टिपल पॉझिटिव्हिटी आपल्याला आपल्या लाईफमध्ये देत असते. तर
अभी तो आपका चान्स है की बाबा पुढचा लेवल शिकून तुम्हाला पुढे जायचं आहे की जैसे ते वही पे रुक जाना है. ही एक संधी आहे तुमच्यापर्यंत पोहोचलेली. कारण काही कारण असू शकतं पुढे न जाण्याचं, पण जर तुम्हाला पुढे जाता येते नक्की पुढे जा. कारण दिस इज द वे टू ट्रान्सफॉर्म युअर लाईफ इन 360 डिग्री. आतापर्यंत मी इतके दिवस झाले, पण मी माझी स्टोरी अजूनपर्यंत सांगितली नाही, मी कुठे आहे काय आहे. तुमची परवानगी असेल तर मी रेकीत कशी आली ही गोष्ट मी तुम्हाला सांगते आणि त्याला आपण एक्सपिरियन्स करू. काय झालं याच्या सेटिंग मध्ये? ओके, चला. तर अनुभव करायचा आहे स्पर्शाच्या माध्यमातून दुसऱ्यांना हील करणं की माझी स्टोरी? पहिले काय टाईप करा, काय पाहिजे पहिले ते सांगा. स्टोरी सांगू? ओके, चला. तर मी जेव्हा रेकी हा शब्द माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाइम आला तेव्हा मी कॉलेजमध्ये होती, सेकंड इयर थर्ड इयरला होती. आणि पेपरमध्ये एक छोटीशी जी न्यूज येते ना कोपऱ्यामध्ये, तिथे न्यूज होती, रेकी शिका आणि जीवनाला आनंदी करा. त्या वाक्याला मी खूप सिरियसली घेतलं आणि त्या मॅडमला भेटायला गेली. पण आजच्या सारखं तेव्हा रेकी शिकणं खूप सोपं नव्हतं. कारण रेकी शिक्षकांची फी खूप मोठी होती. रेकी लेव्हल 1 ची फी तेव्हा मला 7,000 सांगितल्या गेली. घरची आर्थिक परिस्थिती एवढी चांगली नव्हती की ते 7,000 फी, घरचे शिक्षणाला जिथे पैसे देऊ शकत नव्हते प्रॉपर, तर तिकडे काही तेवढं रेकी बिकी शिकायला 7,000 तेव्हा काही लेव्हल 1 साठी मिळाले नाही. पण कदाचित ही ऊर्जा माझ्या जीवनात येणं असेल. मी खूप जास्ती लग्नानंतर फायनान्शियल अडचणीत होती. माझ्या हसबंडला 3 वर्ष सॅलरी नव्हती. 3 वर्ष सॅलरी नव्हती, दुसऱ्यांवर डिपेंड होतो. आणि तशातच आमच्या शहरामध्ये त्यावेळेसचे भोपाल युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर, जे माझे रेकीचे पहिले गुरु आहे डॉक्टर चैतन्य अग्रवाल. भोपाल युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर जे डॉक्टर चैतन्य अग्रवाल माझे पहिले गुरु, त्यांनी 2 दिवसाचं ऑफलाईन वर्कशॉप घेतलं. आणि त्यावेळेस इथून 18 वर्षाच्या आधी फी होती 2,000 रुपये. ऑफलाईन वर्कशॉपची फी, 2 दिवसाची फी 2,000 रुपये होती. ती पण माझ्या बसची गोष्ट नव्हती, कारण सॅलरी चालूच नव्हती हसबंडला. तशात माझं जे पुस्तक आहे संपूर्ण सुखी जीवन के 8 तरीके, जे अमेझॉनवर नंबर 1 बेस्ट सेलर म्हणून राहिलेलं पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये मी त्यांचं नाव लिहिलंय. माझी एक मैत्रीण होती भारती मोडक, तिने माझी 2,000 फी त्यावेळेस भरली होती आणि तिला मी 500-500 करून परत केलं. आम्ही तिघींनी मिळून रेकी लेवल 1 तेव्हा कम्प्लीट केली. मग परत प्रश्न आला रेकी लेवल 2 कसं शिकायचं, कारण टीचर्स नव्हते. तर आमच्या शहरात एक मॅडम होत्या ज्या आता क्लास घेत नाही. तर त्यांच्याकडे माझं सेकंड आणि मास्टर लेवल क्लास किती वेळ व्हायचा, फक्त 2.5-2.5 तास. रेकॉर्डिंग मिळत नव्हती. फक्त 4-5 पानाचे, एक 10-15 पानाचे नोट्स मिळाले. एक हातात सर्टिफिकेट पडलं आणि सेकंड लेवल आणि मास्टर लेवल 2 ते 2.5 तासात संपलं. पण आयुष्यातले प्रश्न आणि प्रॉब्लेम काही सॉल्व्ह होत नव्हते. 1 मिनिट. तर जे आपलं महत्वाचं म्हणजे पैसे नव्हते, परत अडचणी, तर मग त्या मॅडम ग्रँड मास्टर करण्याशिवाय मला पर्याय नव्हता. आयुष्यात अशी परिस्थिती होती, आय वॉज ऍडमिटेड इन 7 मंथ इन हॉस्पिटल. माझ्या फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये मी 7 महिने हॉस्पिटलला ऍडमिट होती. स्वामींची कृपा आणि लिटरली सांगते की रेकीची ऊर्जा, या दोन्ही गोष्टींतनं खरोखर मला बाहेर मी त्या परिस्थितीतनं बाहेर निघाली. आणि टचवूड खूप चांगलं म्हणजे माझा मुलगा आता 18 वर्षाचा झाला आणि खूप छान आहे. ठीक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की जेव्हा रेकी आपल्या जीवनात येते तर आपल्याला खूप मल्टिपल चेंजेस आपल्या लाईफमध्ये येतात आणि प्रॉब्लेमही आले तर सोल्युशन, म्हणजे रेकी तुमच्या जीवनात आल्यावर समस्या जरी आली ना, तुम्ही त्याच्यातनं असं अलगद बाहेर पडता. माझा मुलगा 9th मध्ये असताना डीप डिप्रेशन मध्ये गेला, एन्झायटी मध्ये गेला. 6 महिने तो शाळेत गेला नाही. रेकीने मला जो अनुभव दिला, मी त्याचं हिलिंग केलं. एनएलपीचं सेशन त्याला दिलं. मी न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामर आहे, त्याचं लाईव्ह प्रोफेशनल कोच आहे. तर ते मी त्याला हिलिंग दिल्याने आज तो मुलगा जो 9व्या वर्गात 60% पास झाला होता, तो आत्ता 18 वर्षाचा झालेला आहे.
10वीत 90% मिळाले. पॉलिटेक्निक फायनल इयरला आता तो जाईल. त्याचं पुस्तक पब्लिश झालेलं आहे, अमेझॉनवर उपलब्ध आहे त्याचं पुस्तक. विचार करा, जो पोरगा 9व्या वर्गात डिप्रेशन मध्ये होता, रेकी काय करू शकते. आज तो विंग्स पब्लिकेशनच्या थ्रू त्याचं पुस्तक पब्लिश झालं, अमेझॉनवर त्याचं पुस्तक उपलब्ध आहे. तो आज 18व्या वर्षी हेल्थ कोच आहे, मेडिटेशन ट्रेनर आहे, वास्तुविशारद आहे, काउन्सिलर सुद्धा आहे. तर विचार करा की जर तुम्ही विचार केला तर किती ट्रान्सफॉर्म करू शकतो. तिसरा अनुभव मला जो रेकीने दिला, टचवूड कुणाच्या आयुष्यात येऊ नये असा बिकट प्रसंग. आम्ही पहिली आपली सेकंड हँड गाडी घेतली होती आणि दिवाळीला फक्त 7-8 दिवस बाकी होते. रात्री 8 वाजले होते, जेवण झालं आणि ठरवलं की थोडं शॉपिंगला जायचं. पण आमच्या गाडीच्या खाली कुत्रींनी पिल्लं दिलेले होते, तर त्याच्यामुळे आम्ही गाडी 8-10 दिवसात बाहेरच काढली नव्हती. मग माझ्या हसबंडला म्हटलं की आपण 2 टू व्हीलर घेऊन जाऊ. तर माझे हसबंड बोलले की मी हळूहळू गाडी बाहेर काढतो. आणि नेहमी माझे मुलं, तेव्हा माझे मुलं लहान होते, समोर बसायसाठी घाई करायचे. पण त्या दिवशी देवाची कृपा की दोन्ही मुलांनी घाई केली नाही गाडीत बसायला. दोघेही बाहेर होते, मी गेटजवळ उभी होती. माझ्या हसबंडनी गाडी काढली बाहेर आणि कुत्र्यांना, त्या पिल्लांना काही झालं की नाही ते बघायसाठी परत चालू गाडीतनं उतरले. गाडी ऑटोमॅटिक होती आणि अक्षरशः अंगणातली गोष्ट आहे आमच्या. गाडी रिव्हर्स मोडवर होती कारण पार्किंग मधनं त्यांनी मागे घेतली आणि त्यांनी गाडीत बसले आणि गाडीत रिव्हर्स मोडवर असताना ब्रेकच्या जागी एक्सिलेटरवर पाय पडला. गाडी एकदम खूप फोर्सनी मागे गेली. गाडीचा मागचा काच फुटला, टायर फुटला आणि माझ्या हसबंडच्या डोक्याला इथे मार लागला आणि ते अनकॉन्शियस होऊन त्यांचं शरीर गिअरवर पडलं. त्याच्यामुळे रिव्हर्स मोडची गाडी फ्रंट मोडवर आली. जेवढ्या स्पीडनी गाडी मागे गेली होती तेवढ्या स्पीडनी समोर आली. गाडीने आमच्या कंपाऊंडला धडक दिली परत आणि गाडी अशी उभी होती आमच्या अंगणामध्ये. टचवूड, जर रेकी नसती तर तो प्रसंग इतका बिकट होता. हॉस्पिटलला नेलं, डोक्याला 2 स्टिचेस लागले. दुसऱ्या दिवशी 3 वाजता दुपारी सुट्टी झाली. माझे हसबंड झाडांना पाणी टाकत होते. गाडी लोकांनीच पलटवून तिला कशी तरी सरळ केली होती. आमची ती गाडी स्क्रॅप मध्ये गेली. रेकी तुम्हाला मोठ्या मोठ्या संकटातून वाचवते. जर त्यावेळेस रेकी नसती, संकट मोठं होतं, पण रेकीने ते सहजतेने पेलून नेलं. अशा अनेक कठीण प्रसंगात फायनान्शियल इतकी अडचण होती की 10-15 हजार रुपये खर्च करणं किंवा मार्च मध्ये पगार होत नाही तर आम्हाला त्या महिन्याचा खर्च भागवण्यासाठी लोन काढावं लागायचं, ही आमची आर्थिक परिस्थिती होती. पण टचवूड आज दर महिन्याला त्या एक मोठ्या अमाऊंट मध्ये मी डोनेशन देत असते. गरजू मुलींच्या लग्नासाठी, शिक्षणासाठी, नोटबुक वह्या देणं किंवा त्यांची शालेय फी भरणं, गणवेश घेऊन देणं, मुलींच्या एज्युकेशनसाठी पैसे पुरवणं, अनाथ लोकांना मदत करणं, या सगळ्या चॅरिटी मी याच कार्यातनं करू शकते. जिथे माझे हात लोकांकडे लोन मागायचे, भावांना म्हणायची दादा 5,000 या महिन्यात गरज आहे मला पाठव, अशी म्हणणारी मी आज सडळ हाताने 5, 15, 20 हजाराची मदत लोकांना सहज करू शकतो. हे मला सगळं रेकीने दिलं आणि मी आजपर्यंत रेकीतनं मला इतकं दिलं की वर्टिक्स फॅमिलीचे आज जगात खूप साऱ्या ठिकाणी विद्यार्थी आहे, पूर्ण भारतात आहे. वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सिलन्स इंग्लंडमध्ये माझ्या कार्याची नोंद झालेली आहे. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड जे लंडनचं आहे तिथे पण न्यूज हे झालेली आहे. ग्लोबल अमेरिकेची जी ग्लोबल पीस युनिव्हर्सिटी आहे त्याच्या मार्फत मला ऑनररी डॉक्टरेट मिळालेला आहे. असे अनेक सन्मान, नारी सन्मान अवॉर्ड, त्याच्यानंतर आरोग्य रत्न अवॉर्ड, महात्मा गांधी ग्लोबल पीस अवॉर्ड, आता अवॉर्डचे नावं आठवत नाही, इतके अवॉर्ड मला मिळालेले की आज ठेवायला जागा नाहीये. वुमन्स अचिव्हर अवॉर्ड, आयकॉनिक अवॉर्ड, असे खूप सारे अवॉर्ड मिळालेले आहे. पण अवॉर्ड पेक्षाही मला मिळालेलं आहे ती म्हणजे मला माझ्यावर भरभरून प्रेम आणि विश्वास करणारी माझी वर्टिक्स फॅमिली. माझ्या या यशामध्ये माझी ही वर्टिक्स फॅमिली सगळ्यात महत्वाची आहे, ज्यांच्यामुळे मला असंख्य अवॉर्ड मिळालेले आहे की आज आणि सांगायचं म्हणजे इंग्लिश न्यूज जे आहे इंग्लंडचं, त्याच्या कव्हर पेजवर माझी स्टोरी आहे. म्हणजे कव्हर पेजवर माझा फोटो आणि आतमध्ये माझी पूर्ण बायोग्राफी दिल्या गेलेली आहे. हे सगळे सक्सेस मला फक्त आणि फक्त म्हणजे एक हाऊसवाईफ असलेली महिला आज हजारो नाही लाखो लोकांना शिकवते. या फ्री सेशनला गेले 4 वर्ष झाले मी 10 दिवसांचं फ्री सेशन देते आहे आणि या 10 दिवसांच्या फ्री सेशन मध्ये आज लाखो लोकांच्या जीवनामध्ये सकारात्मकतेचं परिवर्तन आणलेलं आहे. अजून सांगायला अजून आनंद वाटतं की ज्या माझ्या मैत्रिणी 10 आणि 20 हजारासाठी संघर्ष करत होत्या, हाऊसवाईफ होत्या, आज 2 लाख ते 5 लाख नाही तर 7 लाखापर्यंत स्वतः महिन्याला अर्न करून राहिल्या. हे मी सांगत नाहीये, स्टुडंटनी स्वतः सांगितलं. पुण्याला आमचा नुकताच ऑफलाईन इव्हेंट झाला, तिथे स्टुडंटनी स्वतः सांगितलं की जिथे त्यांना 2 आणि 5,000 रुपये ऍज अ हाऊसवाईफ
म्हणजे एक मॅडम तर अशा आहे मुंबईच्या, त्यांनी वयाच्या 54व्या वर्षी करिअर चालू केलं माझ्याकडे 2 वर्ष पहिले क्लास करून. आज 56 वर्षाचे आहेत. मुंबईत त्यांचं स्वतःचं ऑफिसचं इनॉग्रेशन आहे पुढच्या महिन्यामध्ये आणि 7 लाख रुपये प्रतिमा अर्न करत आहेत. ज्योती पवार मॅडम, ज्यांचं तुम्ही बघितलं असेल, त्या माझ्याकडे पहिल्यांदा आल्या तर बोलल्या की मॅडम मला 25,000 रुपये महिना कमवायचा आहे. आज त्या 5 लाख रुपये प्लस महिना अर्न करत आहे. अशा असंख्य नावं आहेत की ज्यांचे नावं जर मी घेतले तर कितीतरी लोक. नुकतेच आमच्या एका विद्यार्थ्यांनी तर फक्त पैसेच नाही तर रेकी ओव्हरऑल तुमच्या जीवनाला सकारात्मकता देते. शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक सर्व लेवलचे उच्चांक. हे एकमेव माझं उदाहरण नाही आहे, तर आज आपले शेकडो विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक, प्रत्येकाने पैसे नाही कमवले, कुणाचं नातेसंबंध ठीक झाले, कुणाच्या जीवनामध्ये आरोग्य चांगलं झालं, कुणाच्या करिअरला नवी दिशा मिळाल्या, तर वेगवेगळे दिवस, पण कुछ ना कुछ तो सबको मिला है. आणि त्या कुछ ना कुछ मिळण्यासाठी माझी जी पुढची फी आहे ना ती खूप कमी आहे. मी तुम्हाला त्याच फी मध्ये रेकी सेकंड लेवल, रेकी मास्टर लेवल, क्रिस्टल थेरपी, पेंडुलम डाउजिंग हे सगळं आणि सबकॉन्शियस माइंडला स्ट्रॉंग कसं करायचं या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवत असते. एक हिलर म्हणून तुम्हाला योग्य मार्ग दाखवत असते. योगेश मालेकर सर, मी महिलांचं उदाहरण देते. आता योगेश मालेकर सरांनी हँडरेस केलाय. स्वतःहून सांगा सर, काय म्हणताय तुम्ही, तुमचा अनुभव शेअर करा. हा, तेच 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 आपल्या या सगळ्या रिकी लेवल वन ना, मी आता रिकी ग्रँड मास्टर तुमच्याकडे आता शिकतोय. पण अनुभव नक्कीच मला शेअर करायचा होता. थँक्यू मॅम. मी रिकी लेवल मास्टर लेवल जेव्हा शिकत होतो त्यावेळेला मला त्याच्यानंतर मी स्वतःचा सुद्धा रिकीचा अनुभव घेतला. मला आता मी जे आता चढ उतारीतील मॅमने पण सांगितलं त्यावेळेला, आणि आता सुद्धा मी चालतोच आहे. पण मला समाजामध्ये एक हिलर म्हणून आणि एक माणूस म्हणून ओळख मिळाली. थँक्यू मॅडम. सर्वस्वी सगळं श्रेय तुम्हाला जातं. आणि खरंच मॅम, तुम्ही एखाद्या दगडाला तोडून जसं मूर्ती बनवतात ना, ते तुमच्याकडे होतं हे मला मात्र 100% त्याचा अनुभव आला. आणि इतर तुमच्याकडे जे जे स्टुडंट येणार ते 100% मूर्ती मूर्ती नाही, नुसतं तुमची कीर्ती सुद्धा कायम लक्षात ठेवणार, हे मात्र मी खात्रीने सांगू शकतो. आणि मी तुमचं जेव्हा मी पुण्याला मी ना येऊ नाही शकलो कामानिमित्ताने, पण पुण्याला जेव्हा तुमचं जे इनोव्हेशन कन्व्होकेशन झालं, त्या कन्व्होकेशन मध्ये बऱ्याच रेणुका मॅडम, त्यांचं नाव आठवत नाही, पण त्या मॅम सुद्धा तिथे तुम्ही त्यांना सर्टिफिकेट देत होता, अवॉर्ड देत होता. तर ते भरून आलं की मला नक्कीच, मला हेही वाटतं की मी तुमच्यासोबत ते सर्टिफिकेट घेईन आणि तुमच्याकडनं आशीर्वाद घेईन. मी नक्कीच बनलो असेल, मी ते चित्र माझ्या डोळ्यासमोर आणलं. थँक्यू मॅम. थँक्यू थँक्यू. नीता ताजने मॅडम, बोला, काय म्हणताय तुम्ही. तुम्हाला एक सगळ्यांना माझा अनुभव शेअर करायचा होता मला. तुम्हाला सगळ्यात पहिले प्रणाम. आणि पुण्याचा जो इव्हेंट झाला तो माझ्यासाठी म्हणजे खूप खूप काही शिकून गेला मला, खूप काही. आणि माझ्या जीवनात खरोखर बदल घडले. आणि एक तुम्हाला अनुभव सांगायचा आहे. मी 3 दिवसाच्या आधी, चौथा दिवस आहे आज, 4 दिवस झाले, बाथरूम मध्ये पडली. मला गुडघ्याला एवढं लागलं ते की मला म्हणजे सुचलं नाही की काय करायचं ते. अंधारी पण आली, पण एवढ्या ह्याच्यात मला ना रेकी पटकन टाकली मी. म्हणजे एकदम असं सिम्बॉल टाकले आणि तुम्हीच दिसल्या मला नजरेसमोर. आणि तुमचा चेहरा दिसल्याबरोबर मला रेकीच दिसली आणि बाकी काहीच नाही. तुम्हाला सांगते, मला म्हणजे असं वाटलं की झालं, मी आता चालू शकणार नाही, कारण एवढा त्रास झाला त्याचा की खूपच. पण तुम्हाला सांगते, मी 2 दिवसात मी 3-4 वेळा दिवसभरातून रेकीचे सिम्बॉल टाकले आणि हिलिंग केलं त्याला. 3 दिवसात मी आज म्हणजे फिरायला गेली, वॉकिंग करायला. तुम्हाला सांगते म्हणजे एवढा बदल होऊ शकते. आणि औषधीची, आणि तुम्हाला एक सांगते, मी 1 रुपयाची ही गोळी खाल्ली नाही, काहीच नाही. आणि विशेष म्हणजे फक्त एक आंबी हळद लावली, नाही तर त्याला दुसरं काहीच नाही, फक्त हिल केलं. म्हणजे हे सगळं तुमच्या कृपेने झालं. मला तर वाटलं आता मला झालं, मी म्हणजे चालू शकणार नाही की काय. एवढे म्हणजे खूप जोरात पडली, अंधारी आली होती, असं कांठळा बसल्या होत्या. एवढ्या सगळ्या याच्यात फक्त तुम्ही म्हणजे चेहराच दिसला मला तुमचा. आणि मी सगळ्यात पहिले म्हणजे रेकी टाकली, म्हणजे हिलिंग केलं तिथे सिम्बॉल वगैरे टाकून. हे मला म्हणजे खूप सांगायचं होतं, मी तेव्हाची एंट्रेस करत होती.
हे खूप मोठा अनुभव आहे आणि सगळ्यांनी हा अनुभव घ्या. तुम्ही जेवढा अनुभव घ्याल तेवढा कमीच आहे. आणि प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला सांगते, म्हणजे सगळ्यांना सांगते की तुम्ही रेकी शिकले तर तुम्ही हे पैशाची फीची काही हे नाहीये, व्हॅल्यू नाहीये. पण प्रत्येक घरात जर हिलर झालं असतं तर मला वाटते सगळ्यांची हे चांगलीच होईल. मला खूप म्हणजे खूप चांगलं वाटलं मॅम. धन्यवाद तुमचे. थँक्यू. आणि सर्वांना सांगते की तुम्ही खरोखर म्हणजे जबरदस्ती नाही, पण मी तुम्हाला सांगते की माझ्या अनुभवानुसार सांगते की तुम्ही प्रत्येक घरात एक एक हिलर हवं. नमस्ते. थँक्यू मॅम. थँक्यू नीता मॅडम, थँक्यू. अनुभव घ्यायला बसलं तर आपला क्लास संपून जाईल आणि आपला सिलेबस मागे राहून जाईल. सो निर्मल मॅडम नंतर तुम्हाला चान्स देते. तुम्ही पण हँड रेज केलेला आहे, मला माहिती आहे तुम्हाला हे अनुभव शेअर करायचा असेल. पण आता आपण आपल्या टॉपिकवर येऊया. आता आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे स्पर्श चिकित्सेची, जे तुम्ही दुसऱ्यांना टच करून हील कराल. ओके. सो कोण आहे तुमच्या सोबत एक पार्टनर? मला असे पार्टनर लागणार आहे जे तुमच्या सोबत आहे. एक दोन जण ज्यांच्याकडे एखादी व्यक्ती आहे हिलिंग करण्यासाठी. एक सुंदर अनुभव तुम्ही घेणार आहे तुमच्या स्पर्शाच्या माध्यमातून. दुसऱ्यांना हील करण्याचा एक सुंदर अनुभव तुम्हाला येणार आहे. चला शिरीष सर अनम्यूट करा. तुमच्यासोबत कोण आहे? अजून कुणासोबत प्रॅक्टिकल करायला कुणी आहे का? एनीवन कुणाच्या सोबत आहे का प्रॅक्टिकल करण्यासाठी? ओके. पूनम साल्वे मॅडम. येस मॅम, आहे पेशंट. ओके ठीक आहे. चला नैना कांबळे मॅडम, आता तुम्हा तिघांना मी व्हॉलेंटियर बनवते आहे आणि तुम्ही प्रॅक्टिस करणार आहे. ओके चलो. सो करायचं काय आहे? रेकीला कॉल, समोरच्या व्यक्तीला बसाय काय दुखतंय, कुणाला हील करणार आणि काय प्रॉब्लेम आहे सांगा. शोल्डर पेन. एकच मिनिट, मी आत्ताच आले. एक मिनिट, जरा इमर्जन्सी आहे. ओके. सो आता आपण टच हिलिंग शिकणार आहोत आणि त्याची प्रॅक्टिस करणार आहोत. तर मला सगळ्यात पहिले तुमच्यासोबत एक पार्टिसिपंट पाहिजे ज्याला आपण टच हिलिंग देणार आहोत. एनर्जी बॉल हा विषय आपला मे बी उद्या घेऊ आपण. आता टच हिलिंगचा पूर्ण आपण अनुभव घेणार आहे. कोण कोणाला हिलिंग करणार आहे हँड रेज करा पटापट. ज्यांच्याकडे नैना कांबळे मॅडम अनम्यूट करा. तुमच्याकडे कोण आहे हिलिंगसाठी? शिरीष सर बोला. कोण पेशंट, काय त्रास आहे? हा नैना मॅडम, काय त्रास आहे त्यांना सांगा. त्यांना ना पेन होतंय हाताला. हाताला. ठीक आहे. दोन्ही रेकीला कॉल करायचा सगळ्यांनी. सगळ्यात पहिले माझ्यासोबत जिथे जिथे त्रास असेल तिथे हात ठेवायचा आहे. सांगेल त्या पद्धतीने करायचं. सगळ्यांनी समोरच्या व्यक्तीला जिथे दुखत आहे तिथे तुम्ही हात ठेवू शकाल या पोझिशन मध्ये बसवायचंय. ठीक आहे. पाठ दुखत असेल तर तुमच्याकडे पाठ करून बसवायचं, म्हणजे तुम्ही त्यांच्या पाठीवर हात ठेवू शकाल. गुडघे दुखत असेल तर तुम्ही त्यांच्या गुडघ्यावर हात ठेवू शकले पाहिजे. या पद्धतीने समोरच्या व्यक्तीला बसवायचं. ठीक आहे. चला दोन्ही हात नमस्काराच्या स्थितीत. दिव्य रेकी शक्तीला कॉल करायचा आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. दोन्ही हात रब करायचे आहे. रब युअर हँड. आणि जो भाग दुखत आहे त्या समोरच्या व्यक्तीचं, ज्यांचं तुम्ही हिली करताय त्यांचं पण आभार मानायचं आहे. समोरच्या व्यक्तीचा आभार माना, त्यांचा आभार आहे. आणि दोन्ही हात रब करून तिथे हात ठेवा. जिथे त्यांचं दुखत आहे त्या पार्टवर हात ठेवायचा आहे. जिथे दुखत आहे तिथे हात ठेवा. हात सर्व सर नॉर्मली सगळं हात दुखेल नाही तर तिरपा बसल्या नाही. शिरीष सर नीट बसा त्यांच्या समोर. दोन्ही हात रब करून हात ठेवा जिथे दुखत आहे तिथे. हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हात ठेवायचा. हस्तस्पर्श हलका ठेवा. हस्तस्पर्श हलका ठेवायचा आहे. हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत.
ज्या संवेदना तुम्हाला जाणवतील त्या संवेदना समोरच्या व्यक्तीला पण जाणवतील. कुणाला थंड जाणवेल, कुणाला गरम जाणवेल, कुणाला राऊंड राऊंड फिरणारी ऊर्जा जाणवेल. बाकीचे ज्यांच्याकडे पेशंट नाहीये ते स्वतःला हील करू शकतात. 5 मिनिटं 10 मिनिटं प्रत्येकाचा हिलिंगचा टाइम हा वेगवेगळा राहणार आहे. थोडं वरलं पण नाही आलं, खाली दिसतंय. हस्तस्पर्श हलका ठेवा. हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग करायचं आहे. हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग करायचंय. हस्तस्पर्श हलका. मिळणाऱ्या ऊर्जांचा अनुभव घ्यायचा आहे. थंड, गरम, राऊंड राऊंड फिरणारी ऊर्जा. प्रत्येकाला लागणारा वेळ हा वेगवेगळा असेल. प्रत्येकाला लागणारा वेळ हा वेगवेगळा असेल. हा वेळ आणि ऊर्जांचा प्रवाह किती वेळ सुरू राहील हे आपण ठरवू शकत नाही. ही ऊर्जा स्वतः दिव्य रेकी शक्ती ठरवत असते. ही ऊर्जा स्वतः दिव्य रेकी शक्ती ठरवत असते. ऊर्जा थांबल्या असल्यानंतर या व्यक्तीने दिव्य रेकी शक्तीच्या ऊर्जांचा पूर्णपणे स्वीकार केलेला आहे आणि या व्यक्तीला संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्राप्त झालेला आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. स्वतःचा आभार, समोरच्या व्यक्तीचा आभार, दिव्य रेकी शक्तीचा आभार मानायचा आहे आणि हात बाजूला करायचा आहे. नाभीपासून 3दा कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. आणि आता पेशंटला विचारा की किती कमी वाटतंय, काय वाटतंय. किती कमी झालं मॅडम सांगा. उपाध्याय मॅडम सांगा. 50%. 50% कमी. 50%. सरांना थँक्यू म्हणा की त्यांच्या स्पर्शामुळे तुमचा 50% त्रास कमी झाला. थँक्यू. चला नैना मॅडम सांगा तुमच्या पेशंटला किती कमी वाटलं. चला छान. अजून कोणी हिलिंग दिलं सांगा किती कमी वाटलंय. बघा स्पर्शाचा हा जो आपण उपयोग केलेला आहे 70%. इकडे खाली रेवती मॅडमचा मेसेज आलाय 70% बरं वाटलेलं आहे पेशंटला. पूनम सावळे मॅडम सांगा किती कमी वाटलंय. अनम्यूट करा. हो मॅम, त्यांना कमरेत गॅप होता, ठीक वाटतंय आता. व्हेरी गुड. पार्वती मॅडम अनम्यूट करा. 70% काय वाटलं सांगा.
पार्वती मॅडम 50% वाटतं मॅडम. चला छान. रुपाली मॅडम किती कमी वाटलंय सांगा. आता विचार करा की तुमच्या हातामध्ये किती जादू आली. खाली मेसेज येतात आहे 60%, 70%, 50%. विचार करा, जर 5 ते 10 मिनिटात पेन किलर घेऊनही पेन कमी होत नाही, पण तुमच्या स्पर्शातनं तुमच्या घरच्या लोकांचे आजार 60%, 70%, 50% कमी झाले 5 ते 10 मिनिटामध्ये. सो यू हॅव द मॅजिक नाऊ. जर आता 10% एनर्जीनी तुम्ही हा रिझल्ट देऊ शकता, तर एकीचं सेकंड आणि थर्ड लेवल शिकल्यानंतर 100% ऊर्जात तर आपल्याकडे फोर्थ स्टेजचा कॅन्सर ठीक होण्याचा सुद्धा आपल्याकडे रिझल्ट आहे, जो युट्यूबचं मी तुम्हाला लिंक टाकलेली होती, जी तुम्ही बघितली असेल. किंवा डॉक्टरांच्या घरचा ऑटोइम्युन डिसऑर्डर, जिथे 3 डॉक्टर असून ठीक होत नाही, तो आपल्याकडे झाला. तर आपण कुठलंही मेडिसिन बंद करायला सांगत नाही. डॉक्टर स्वतः तुमची मेडिसिन बंद करतात. आपले कितीतरी इतके स्टुडंट आहे की ज्यांचं शुगरचं गोळ्या डॉक्टरांनी बंद केलेल्या आहे, बीपीची गोळी बंद झालेली आहे. मला स्वतःला सेकंड प्रेग्नन्सी नंतर थायरॉइड डिटेक्ट झालेला होता, पण माझी आता थायरॉइडची गोळी बंद झालेली आहे. तर या पद्धतीने रेकीच्या माध्यमातून आपण शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक लेवलच्या सर्व प्रश्नांचं सुंदर समाधान आपण मिळवू शकतो आणि आपल्या जीवनातल्या सर्व प्रॉब्लेमवर आपण सोल्युशन देऊ शकतो. किती लोकांना आवडेल 100% ऊर्जा अनुभवण्यासाठी आणि शिकण्यासाठी? ओके. तर आपल्या या सोमवारपासून, म्हणजे अजून आपला गुरुवार आणि शुक्रवारचं सेशन बाकी आहे. सोमवारपासून आपलं सेकंड लेवल आणि मास्टर लेवल चालू होणार आहे. त्याच्यात काय काय शिकणार आहे हे सगळे डिटेल्स आपण उद्याच्या सेशनमध्ये बघणार आहे. उद्याचं सेशन कुणी मिस करू नका. किंवा तुमच्यावर विश्वास ठेवणारे तुमचे मित्रपरिवार असतील, नातेवाईक असतील, त्यांना उद्याची लिंक पाठवा. कारण उद्या मी तुम्हाला डिस्टन्स हिलिंग करून देणार आहे आणि तेच डिस्टन्स हिलिंग तुम्ही सेकंड थर्ड लेवलमध्ये लोकांना देऊ शकणार आहे. तर उद्या शारीरिक दुखणं कमी करण्यासाठी मी स्वतः तुमचं हिलिंग करून देणार आहे. तर उद्या आपण हिलिंगचा अनुभव करण्यासाठी वेळेवर जॉईन करायचं आहे, जेणेकरून तुम्ही तुमचं हिलिंग जेव्हा आणि डिस्टन्स हिलिंग रेकीचं कसं काम करते याचा प्रॅक्टिकल अनुभव आपण उद्याच्या सेशनमध्ये घेणार आहे. ठीक आहे. आजच्या टॉपिक पैकी आपला 3 एनर्जी बॉल राहिलेला आहे. काही मला इमर्जन्सी तिकडे काम आलं आणि त्याच्यामुळे आपलं थोडंसं अनुभव आपण घेतले. त्याच्यामुळे आजचा आपला तो टॉपिक राहिलाय. काळजी करू नका, तो उद्या किंवा परवाच्या सेशनमध्ये कम्प्लीट करून दिला जाईल. परवाच्या सेशनची विशेषता ही आहे की तुमचा शेवटचा हँडरेज असेपर्यंत तुमच्या प्रश्नांची उत्तरे मी देणार आहे. म्हणजे आता जरी सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकत नाही, पण परवाच्या सेशनमध्ये आय प्रॉमिस की तुमचा शेवटचा प्रश्न जोपर्यंत संपणार नाही तोपर्यंत मी उत्तरे देणार आहे. क्लिअर? चला, सो थँक्यू. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.